नमस्कार मित्रांनो, SSZ स्टोरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लघवी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे। चला तर मग सुरू करूया। लघवी जास्त वेळ कधीही थांबवून ठेवू नका। लघवी केल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका आणि जर असे केल्यास तुम्हाला काही वेळाने परत लघवीला जावे लागेल। जेवणानंतर लगेच लघवी करून घ्यावी असे केल्याने कधीही किडनी खराब होणार नाही आणि पॅरालिसिस देखील होणार नाही। रात्री झोपण्याच्या अगोदर लघवी नक्की करून घ्यावी। लघवी जर पिवळी होत असेल तर आपल्या शरीरातील पाण्याचे मात्र कमी झाले आहे असे समजावे। उन्हाळ्याच्या दिवसात लघवी करताना त्रास होत असेल तर गूळ खाऊन पाणी प्यावे, आराम मिळेल। लघवी करताना सरळ बसणे टाळा। पाय जमिनीवर ठेवून थोडं पुढे झुकून बसा। शौचालयात पाय जमिनीवर ठेवून बसा, पुढे झुका आणि कोपर गुडघ्यावर ठेवा। लघवी करताना जास्त जोर लावू नका, ज्यामुळे मूत्राशयाचे कार्य बिघडू शकते। पुरेसे पाणी प्या, जेणेकरून लघवीचा रंग हलका पिवळा राहील। लघवीमध्ये रक्त किंवा वेदना जाणवल्यास डॉक्टरांना संपर्क साधा। जर तुम्हाला वारंवार लघवी होत असेल तर डॉक्टरांना विचारा। लघवी करताना जळजळ होत असेल तर तो मूत्राशयाच्या संसर्गाचा UTI लक्षण असू शकते। अतिरिक्त वजन मूत्राशयावर ताण निर्माण करू शकते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवा। तंतुमय पदार्थ आणि पालेभाज्या यांचा समावेश आहारात करा। नियमित व्यायाम करा, त्यामुळे मूत्राशयावरचा ताण कमी होतो। तर मित्रांनो, हे होते लघवी करताना घ्यावयाची काळजी। मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक आणि तुमच्या मित्रांसोबत जरूर शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।